महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। पोलादपूरच्या डोंगरदऱ्यातील मराठी शाळांना घरघर, 36 शाळांना लागली टाळी। स्थलांतर आणि पटसंख्येच्या अभावामुळे दुर्गम भागातील शिक्षण धोक्यात। निसर्गाच्या कुशीत वसलेला आणि डोंगरदऱ्यांनी नटलेला पोलादपूर तालुका आज एका गंभीर शैक्षणिक संकटाचा सामना करत आहे। मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील तब्बल 36 मराठी शाळा पुरेशा पटसंख्येअभावी बंद पडल्या आहेत। एकेकाळी मुलांच्या किलबिलाटाने गजबजणाऱ्या या शाळा आता ओस पडलेल्या दिसत असून ही परिस्थिती तालुक्याच्या भविष्यासाठी चिंतेचा विषय ठरत आहे। गाववाड्यांमधील शैक्षणिक वारसा संकटात बंद पडलेल्या शाळांमध्ये प्रामुख्याने जलाची वाडी, गवळवाडी, सावरीची वाडी, खडकवणे, महालगूर आड, तामसडे, मोरेवाडी, एरणवाडी, कोगबीची वाडी यासह इतर अनेक दुर्गम भागातील शाळांचा समावेश आहे। मराठी भाषेचा आणि संस्कृतीचा काना असलेल्या शाळा बंद होणे हे ग्रामीण भागाच्या सांस्कृतिक ऱ्हासाचे लक्षण मानले जात आहे। त्याचे मुख्य कारण या दुरावस्थेमागे रोजगाराचा प्रश्न प्रामुख्याने कारणीभूत आहे। तालुक्यात रोजगाराच्या पुरेशा संधी उपलब्ध नसल्यामुळे ग्रामीण भागातील तरुण पिढी मुंबई, पुणेसारख्या शहराकडे मोठ्या प्रमाणात स्थलांतरित होत आहे। परिणामी गावात केवळ वृद्ध मंडळी उरली असून लहान मुलांची संख्या घटल्याने शाळेची पटसंख्या रोडावली आहे। मराठी शाळांच्या पडझडीत इंग्रजी शाळांचे दुकान। एकीकडे सरकारी आणि मराठी शाळा बंद पडत असताना त्याचाच फायदा घेऊन ग्रामीण भागात खाजगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे पीक येऊ लागले आहे। शिक्षणाचे बाजारीकरण करणाऱ्या दुकानांमुळे गरीब पालकांच्या खिशाला मात्र कात्री लागत आहे। मराठी शाळांकडे होणारे दुर्लक्ष हे भविष्यात आपल्या मातृभाषेसाठी आणि ग्रामीण संस्कृतीसाठी घातक ठरू शकते। विचार करण्यासारखे प्रश्न म्हणजे आपल्याच मातीतल्या मराठी शाळा आपण का वाचवू शकत नाही? स्थलांतर रोखण्यासाठी शासन आणि स्थानिक प्रशासन ठोस पावले कधी उचलणार? इंग्रजींच्या अट्टहासापायी आपण आपल्या मुलाचे मूळ आणि संस्कार तर गमावत नाही ना? अशी एक ना अनेक प्रश्न विचारले जात आहेत। पोलादपूर तालुक्यातील ही स्थिती केवळ एका तालुक्याची नसून संपूर्ण ग्रामीण महाराष्ट्रासाठी हा धोक्याचा इशारा आहे। जर आताच यावर गांभीर्याने विचार केला नाही तर येणाऱ्या काळात कोकणातील अनेक गावे केवळ नावापुरतीच उरतील आणि शाळांची जागा कायमची कुलपे घेतील असे म्हटल्यास वावगे ठरू नये। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी धनराज गोपाळ, सहतृप्ती भोईर, पोलादपूर।